सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्यानी सडा मारून घेतला आणि भाकरी करायला लागल्यात. मावशी येणार आहेत, मग त्याच्यामुळे पटपट उरकायचं चालू आहे. मला बाकीची कामं असतात, मग त्याच्यामुळे आत्या सकाळी भाकरी बनवून घेतात, चपात्या बनवतात. मी त्यांना लाटून देत असते. आधी चपात्या बनवून घेतल्यात आम्ही. चपात्या लाटून घेतल्या, आत्यानी भाकरी बनवायला सुरुवात केली. मला जायचं आहे कपडे धुवायला. आणि इकडे आज रानात काय काम होतं, मावशी आल्या. दोघी मावशी, मी, गणेशची पण शाळा आता लवकर सुट्टी आहे. पाणी प्यायला गेल्यात मावशी. शेंडा खुडतोय खरबुजाचा. खूपच अवघड जाते, पटपट काय उरकत नाही. मला वाटलं एका दिवसात होईल खुडून, पण काय झालेला नाही एका दिवसात खुडून. शेंडा आम्हाला वाटलं एका दिवसात होईल, पण नाही झाला. काहीतरी 3-4 पाती झाल्या खुडून फक्त. आणि इकडे आता मला जायचं फवारा मारायला. दिवस मावळत चाललाय. मग त्या दोघींना म्हणलं तुम्ही घ्या खुडून, मी जाते आता फवारा कारण पाईप पोडायला एक जण लागतंच. आणि असं फवारा मारला आणि दुसऱ्या दिवशी मग कॅन्सल केलं हे करायचं, शेंडा खुडायचा. मावशी, आत्या यांनी काय केलं, मी गेले होते कार्यक्रमासाठी. मग त्या दिवशी मावशी आणि आत्यानेच घेतलं, हे करून खुरपून घेतलं. भुईमुग खुरपायचा होता. मग त्या दोघींनी काही 2-3 पाता अशा खुरपलेल्या होत्या, कारण भुईमुगात खूप गवत झालं. मग भुईमुग निघोसपर्यंत हे गवत खूप मोठं झालं असतं, म्हणून आधी म्हटलं भुईमुग खुरपून घ्या. बघा किती लगेचच भळी पडल्यात. मग खुरपताच येत नाही. हे तीळ आहे. गेल्यावेळी खुरपताना मावशीने तीळ विस्कटलेलं होतं. कडवळ पण बघा केवढं छान आले. मग ते तीळ विस्कटलेलं जे होतं ते खूप छान उगवले. दिवस मावळत चालला होता, उशीर झालेला होता खुरपायला. त्या मावशी उशीरपर्यंत काम करतात आमच्याकडे. 5:30 होऊन गेले तरी काम करतात. खूप सारं गवत निघत होतं, शेळ्यांना, गायींना असं खुरपण चालू होतं. अर्धाच झालाय भुईमुग पण खुरपायचं. सगळीच कामं अर्धीच झालेली आहेत. भुईमुग पण काय होईना, शेंडा पण काय खुडायचा होईना, असं रानातली चालू आहेत कामं आमची. आधी म्हटलं भुईमुग उरकला की मग शेंडा खुडायला 2 दिवस गेले तरी काय हरकत नाही, म्हणून परत रिटर्न आम्ही भुईमुगातच बसलोय. अजून भुईमुग खुरपायचा राहिलेला आहे. तर काय होईल, आज आमचा भुईमुग खुरपूल होईल. त्या दिवशी काय झालं, मी नसल्यामुळे मी गेले होते कार्यक्रमाला, त्याच्यामुळे त्या 3 जणीच होत्या. मग एक जण कमी असलं तरी एक पात लागायची कमी होती. मग काय सकाळी मला कार्यक्रमाला जायची घाई होती. त्या दिवशी होता मंगळवार. मग मंगळवारी काय छान अशी अंड्याची भाजी असते आमच्याकडे. मंगळवारी काय ना काय नॉनव्हेज असतंच. मग असं छान अंडी उकडायला घातली होती. सकाळी गणेशला आहे ना डब्याला पोहे केले होते. इकडे आत्याने पीठ भिजवून ठेवले. पोहे केले, त्याला काहीच खाऊन जात नाही. आता सकाळची शाळा असल्यामुळे ना गोंधळ होतोय. मग थोडे पोहे बनवून दिले. भात खातो बोलतो शाळेमध्ये घेत नाही. मग थोडे पोहे बनवले आणि डब्याला दिले, खाऊन गेला. हे थोडीशी राहिलेले आहेत. मला जायची गडबड आहे, त्याच्यामुळे मी पण उरकते. मला 9 वाजता निघायचं होतं. मग आत्याने छान असं स्वयंपाकाची तयारी केली. ते म्हणलं चला दाखवा. माऊबाई आमच्या निवांत झोपल्यात दूध पिऊन. आरडाओरडा कमी आहे आता जरा. आणि चला तुम्हाला दाखवते आमच्या शेळी. ही काकडी बघा केवढी निब्बर झाली, पिवळी झाली आणि खूप निबर झाली आहे. आत्यांची चालू आहे थोडीशी भांडी धुवायचं काम. मामांनी काय केलं, मामाला मी आत्ता शेळ्या सगळ्या सोडून दिल्या. मामा म्हणजे सकाळचं फिरवून आणतो. मग दुपारी काय होतं, दुसरी कामं असतात. आणि ह्यातलं एक जण गेले, हे दोघंच राहिले आहेत. जे तांबड्या कलरचं पिल्लू आहे ते आईसोबत गेले. ते पण आता खायला लागले. मग त्याच्यामुळे आम्ही म्हणलं जाऊ देतात, त्याला सोबतच पाठवूयात. शेळ्या सगळ्या गेलेल्या आहेत. कसं रिकामं वाटतंय शेड. ऊन एवढं वाढत चाललंय गावाला. तुमच्याकडे ऊन आहे का? आमच्याकडे खूप ऊन वाढले. ह्यावेळी लवकरच फेब्रुवारी, म्हणजे आता फेब्रुवारी संपलाय, पण जानेवारीमध्येच खूप ऊन चालू झालं होतं. मग काय दुसऱ्या दिवशी मावशी आल्या. त्यांनी काय केलं, आधी कांद्याची पात काढून दिली. मावशींनी, आत्यांनी, दोघी मावशींनी आणि आत्यांनी मिळून काय केलं, बुधवार होता, कांद्याची पात काढून दिली. कारण खूप झाली होती त्या भुईमुगात ना, कांद्याची पात खूप होती. मग ती सगळी काढली. अशी वाया जाणार होती. मामा जाणार होते बुधवारला इकडे वैरागला. त्यांना थोडंसं धोतर वगैरे आणायचं होतं. गणेश पण आज त्यांच्यासोबत जाणार होता. मग गणेश म्हणला आम्ही दोघं जाणार आहे, आम्ही दोघं बसून विकतो बोलले. पण त्यांना काय वेळ नव्हता मिळणार बसून विकायला. ते काय देऊनच येतील. आणि कणसं बघा केवढी छान लागलीत मकाची. एक ताटं आलेली आहेत, पण खूप छान त्यांना कणसं लागलेत. भेंडी, मग काय केलं, पात काढल्यानंतर आम्ही भेंडी तोडायला आलो. भेंडी तोडत आम्हाला 2:30 वाजून गेलेलं. त्या मावशी तिकडे जाऊन बसल्यात, त्यांची पात लागली. आत्या गेल्यात आमचे डबे आणायला घरी. आता झाली आमची भेंडी पण तोडायची. मग काय निघालोय आता घरी, म्हणजे घरी नाही, दुसरे अजून कामं आहेत. दुपारपर्यंत भेंडी तोडली. बघा निघालेत मावशी. ऊन एवढं झालंय की विचारायची सोय नाही. आणि भेंडी आमची आता सगळी तोडून झाली. आज जरा ना जास्त भेंडी निघली, 4 पोती भेंडी निघली. मग काय हे निवडून ठेवतील, भरून ठेवतील आम्ही जाऊसपर्यंत. मग काय राहिलेला भुईमुग खुरपायचा होता आम्हाला. भुईमुग काय उरकत नाहीये. मग आधी म्हटलं आज गाडी जाते, 2 दिवस भेंडी तोडलेली नव्हती. मग म्हटलं आधी भेंडी तोडून घ्यावी, कारण काय होतं, भेंडी म्हणजे निबर होती, उपयोग होत नाही. मग काय शेळ्यांनाच खायला घालायला लागते. इकडं आत्याची बादली राहिली आहे, कारण मी आत्यांना काय बोललं, माझी थोडंसं राहिलं तर तोडायचं, मी तोडते, तुम्ही घरी जा बोललं. मावशी त्या ह्याच्यामध्ये पोत्यांमध्ये ओतून ठेवतात. 2 पोती हे घरी घेऊन गेलेत, 2 पोती राहिलेत, ते नंतर घेऊन जातील. आणि आत्यांची बादली इकडे फुल भरलेली आहे. कोवळी खूप छान अशी आमच्या रानातली भेंडी आहे बघा. आता ही भेंडी जाणार पाठवायची आहे आम्हाला कोल्हापूरला. मावशी थांबल्यात माझी वाट बघत. तर चला जाते, मावशींना पोतं धरू लागते. तर मग आज काय जेवणामध्ये बेत आहे, आज बनवायचं आहे छान भेंडीची भाजी. कारण काल भेंडी तोडली होती, मग थोडीशी भेंडी ठेवलेली होती.
मग मी घेतली भेंडी छान अशी धुवून पुसून आणि चिरायला चालू केली. शेंगदाणे भाजून घेते. इकडे ना काल बटाटे आणलेत आम्ही वेपर्स बनवण्यासाठी, मग त्यातलेच 2-3 बटाटे आमटीसाठी घातलेले शिजत. हे बघा अशी छान मी भेंडी चिरायला हे केली आहे, सुरुवात केली आहे. आणि आत्यांनी छान असा दारात मारलेला आहे सडा, त्याच्यामुळे अंगणात एवढं छान दिसतंय. मस्त असं काय होतं उन्हामुळे खूपच असं उखळलं जातंय. तर आज आम्हाला राहिलेला भुईमुग खुरपायचा आहे. आज भुईमुग खुरपून होईल आणि मग परत शेंडा मारायला सुरुवात करायची. इकडे काकडी, थोडे द्राक्षे तशा थोड्याशा म्हणजे नरम झालेल्या त्या कोंबड्यांना हे करायच्यात. आणि आमचे सगळं मंडळ निवांत उन्हाला बसलेलं आहे. तर आमच्या शेळ्या कशा वाटल्या ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि छान असं गावाकडचं सकाळचं वातावरण कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अंगण किती छान दिसतंय बघा, सडा मारल्यामुळे एकदम मस्त असं अंगण दिसतं सकाळी सकाळी. तर चला पटपट स्वयंपाक बनवायचा. आज मावशी येणार आहेत. आम्हाला आज भुईमुग कसल्याही परिस्थितीत उरकायचा आहे, कारण 2 दिवस परत जाणार आहे आमचं शेंडा मारायला. मध्येच भेंडी असती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया छान अशा पुढच्या व्हिडिओत.